जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण आणि गणेश भागवत यांनी 2 दिवस नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर देवळाली कॅम्प भागात संशयिताची माहिती काढून शोध घेतला असता देवळाली कॅम्प परिसरात संजय जाधव नावाचा व्यक्ती मिळाला। सखोल चौकशी केली असता त्याचे नाव सुशील उर्फ गोरख रामबुल बेद हा नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेल्या जीवे ठार मारण्याच्या प्रकरणातील आरोपी असल्याचे निदर्शनास आले। त्यास गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात दिले। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन, कॉलेज, बस स्टँड व पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असते। त्यानुसार दिनांक 11/6/2024 रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो। त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा। आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवळाली कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती DCP क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले। त्यास कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरख रामबुल बेद वय 34 वर्ष असे समजून आले। सदरचा इसम हा नाव लपवून का फिरत होता, का वरत होता, त्याचे ओरिजिनल नाव सुशील गोरख रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 भादवी 307-504-506-34 मधील सुशील गोरख रामबुल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकाला जो टास्क दिलेला आहे रेल्वे स्टेशन, बस स्टँड व कॉलेज व परिसरात गस्त करण्याबाबत यामध्ये आम्हाला हा 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्ण गायकवाड आदींनी संयुक्तिकरित्या पार पाडलेली आहे। NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।